चकली म्हटलं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या अंगाला काटे येतात. जेवढी चकलीला काटे असतात, तेवढेच आपल्या अंगाला देखील चकलीचं नाव काढतात लगेच काटे येतात. का की आपल्याला बरीचशी तिची पूर्वतयारी करायची असते आणि तेवढी मेहनत करून देखील बऱ्याच वेळेस आपल्या चकल्या ह्या फसत असतात. म्हणजे कधीतरी चवीमध्ये फरक पडेल किंवा नाही तर अगदी ती तेलकट होईल किंवा तेलात टाकल्यानंतर ती विरघळत असते. अशा बऱ्याचशा समस्या आपल्याला चकली बनवता येतात. पण आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारी अगदी छान अशी चविष्ट मुगाच्या डाळीची म्हणजे मुगाच्या डाळीच्या पिठाची अगदी परफेक्ट अशी चकली कशी बनवायचं ते आज आपण ह्या रेसिपीत म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चकली बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण आता 1 कप पोहे भाजून घेणार आहोत. जर आपल्याला वेळ नसेल तर पोहे फक्त उन्हामध्ये उन्हामध्ये गरम करून घेतले तरी काही हरकत नाही. जर आपल्याला उन्हामध्ये देखील वाटत नसेल, आपले अगदी छान कुरकुरीत असे पोहे असेल तर डायरेक्ट देखील आपण मिक्सरला बारीक फिरून घेतलं तरी काही हरकत नाही. पण ह्या पद्धतीने जर आपण पोहे भाजून घेतले ना, ह्यामुळे आपलं मिक्सरला अगदी छान याचं पीठ अगदी बारीक असं पावडर हे तयार होतं. म्हणून फक्त 2 मिनिटभर हे छान कुरकुरीत होईपर्यंत पोहे हे ह्या पद्धतीने भाजून घेतले. ह्या पद्धतीने अगदी छान कुरकुरीत झाल्यानंतर लगेचच 1 कप पोह्यासाठी अर्धा कप आपण ह्यामध्ये डाळ्या किंवा आपल्याकडे पिवळे फुटाणे हे फुटाणे घालून त्यांना देखील आपण भाजून घेणार आहोत. हे फुटाणे देखील आपण यासाठीच भाजून घेतो, याचं छान असं आपल्याला पावडर हे पीठ हे लगेचच तयार होईल. जर आपल्याला गिरणीवरनं जास्ती प्रमाणात दळून घ्यायचं असेल तर डायरेक्ट हे देखील आपण न भाजता दळून घेतलं तरी काही हरकत नाही. तर मी फुटाणे देखील मिनिटभर याला भाजून घेतलं आहे. लगेच आपण आता गॅस हा बंद करून घ्यायचा आणि याला ह्याच पॅनमध्ये हलकंसं आपण गार करून घेऊया. तर आपलं हे मिश्रण हलकंसं गार झाल्यानंतर लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता काढून घेऊया. या पद्धतीने नक्की तुम्ही पोह्यापासून आणि आपल्या मुगाच्या डाळीपासून चकली करून बघा. अगदी छान कुसकुशीत तयार होते, तेवढी चविष्ट आणि हलकी फुलकी अशी ती तयार होते. लगेचच आता आपण हे मिश्रण मिक्सरला अगदी बारीक असं आपण पोह्याचं पीठ तयार करून घेणार. जेवढं शक्य आहे तेवढं अगदी फाईन अगदी बारीक असं आपण याचं पीठ हे तयार करून घ्यायचं. म्हणजे याच्यामुळे काय होईल, आपण ज्यावेळेस चकली बनवू ती अजिबात तुटणार नाही आणि आपल्याला बनवताना देखील त्रास हा होणार नाही. म्हणून अगदी बारीक याचं पीठ हे तयार करून घ्यायचं. या पद्धतीने आता आपलं पीठ तयार झालं आहे. त्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपण 1 कप मी आता मुगाच्या डाळीचं पीठ घातलं आहे. मुगाच्या डाळीचं पिठाचं प्रमाण आपण कमी जास्त आपल्या आवडीनुसार करून घेऊ शकतो. जर आपल्याला जास्त मुगाच्या डाळीचा फ्लेवर हवा असेल तर थोडं जास्त देखील आपण 1 कप पोह्यासाठी 1.5 कप देखील वापरलं तरी काही हरकत नाही. यामध्ये लगेच 1 चमचे जिरे घातले, जिरे पावडर देखील वापरलं तरी काही हरकत नाही. चवीनुसार मीठ, अगदी छान कलर येण्यासाठी याच्यामध्ये हळद घातली, अगदी थोडीशी स्किप केली तरी काही हरकत नाही. आवडीनुसार लाल तिखट, चकली ही आपल्याला कितपत तिखट हवी त्यानुसार लाल तिखट आणि अगदी थोडासा आपण हिंग हा घातला आहे. लगेच मिक्सरला अगदी बारीक मसाले घालून आपण पुन्हा आणखी याचं मिश्रण हे फिरवून घेणार. म्हणजे याचं अगदी बारीक असं आपण पीठ हे तयार करून घेतलं आहे. अगदी छान असं आपलं चकलींसाठी लागणारं पीठ हे तयार झाले. लगेच आपल्याकडे नेहमीचं आपण पीठ गाळण्याच्या चाळणीने आता आपण याला चाळून घेऊया. जेवढं शक्य आहे तेवढं अगदी बारीक असं आपण चाळणीने याला गाळून घ्यायचं. म्हणजे अगदी छान अशी आपली चकली ही तयार होते. तर अशा पद्धतीने जाडसर निघालेलं पुन्हा आपण जास्ती मिश्रण असेल तर पुन्हा आणखी मिक्सरला आपण याला बारीक फिरून घेऊ शकतो. अगदी परफेक्ट असं आपलं चकलींसाठी लागणारं पीठ हे तयार झालं आहे. कुठलंही टेन्शन न घेता अगदी सहज आपण 5 मिनिटात ह्या चकल्या तयार करून घेऊ शकतो. या पद्धतीचं आपण प्रेमिक्स तयार करून ठेवलं तरी काही हरकत नाही. ज्यावेळेस आपल्याला हवं आहे त्यावेळेस आपण गरम गरम चकल्या करून लगेच करून घेऊ शकतो. यामध्ये लगेच आपण तीळ घातले, तिळीचं प्रमाण आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. जर आपल्याला ओवा आवडत असतील तर ओवा देखील आपण घातल्या तरी काही हरकत नाही. लगेच यामध्ये आपण 1 चमच्याभर कडकडीत तेल गरम करून टाकलं आहे. त्यामुळे काय होईल, आपलं मोहन अगदी छान लागेल आणि आपली तेलकट होणार नाही आणि छान खुसखुशीत अशी आपली चकली ही तयार होईल. तर लगेच आपण पिठाला व्यवस्थित तेल हे चोळून घ्यायचं. जेवढं परफेक्ट मोहन आपल्या पिठाला लागेल ना, तेवढी छान अशी आपली चकली ही तयार होते. बनवायला अगदी सोपी, कोणीही पहिल्या वेळेस बनवून घेऊ शकेल एवढी छान आहे. अजिबात तेलात वगैरे विरघळत नाही. अगदी परफेक्ट कमी तेलकट अशी आपली चकली ही तयार होते. त्यानंतर तेल हे व्यवस्थित आपल्या पिठाला लागल्यानंतर लगेच कोमट पाण्यामध्ये आपण हे कणिक मळून घेणार आहोत. गार पाण्यामध्ये हे कणिक मळून घेऊ नका. गार पाण्यामध्ये आपण कणिक मळून घेतली ना, त्यामुळे काय होईल, चकली बनवताना थोडासा याचा त्रास होतो. म्हणून थोडंसं कोमट पाण्यामध्ये आपण ही चकलीचं पीठ हे मळून घ्यायचं. त्यामुळे छान असे आपलं मऊ असं आपलं पीठ हे तयार होतं. या पद्धतीचा आपण पिठाचा गोळा हा मळून घ्यायचा. जास्ती सैलसरही नाही आणि अगदी जास्ती
कडक देखील आपण मळून घेतलेलं आहे. ह्या पद्धतीचं छान मऊसूत आपण नेहमी कणिक मळून घेतो याचं पोळींचं अगदी तसंच आपण याला मळून घ्यायचं. लगेच मध्यम आकाराचा आपण गोळा घेऊन त्याला व्यवस्थित चोळून घेतलं आहे. लगेच ह्या पद्धतीने आपण चकलीची प्लेट घेऊन लगेच साच्याला व्यवस्थित सेट करून घेऊया आणि लगेच याला अगदी भरपूर असं साच्याला तेल लावून घ्यायचं. यामुळे होतं सोऱ्याला चिटकत नाही आणि आपल्याला चकली बनवताना त्रास होत नाही. तर तेल हे लावून झालंय. लगेच आपण तयार करून घेतलेला गोळा ह्यामध्ये पीठ हे व्यवस्थित ह्या पद्धतीने भरून घ्यायचं. ह्या पद्धतीनेच आपण कणिक मळून घ्यायचं याचं चकलीचं. त्यामुळे काय होईल, जर आपण जास्त सैलसर मळून घेतलं ना त्यामुळे आपली चकली ही तेलगट होते. म्हणून कधीही चकलीचं पीठ मळताना अगदी थोडंसं घट्टसर मळा. अगदी छान अशी आपली अजिबात तेलगट न होता छान कुरकुरीत अशी आपली चकली ही तयार होते. बघा, अजिबात आपल्याला त्रास वगैरे होत नाही. अगदी सहज आपण चकली ही तयार करून घेऊ शकतो. कुठेही अजिबात आपली चकलीचं पीठ हे तुटत नाही आणि अगदी परफेक्ट अशी आपली चकली तयार झाली. आपल्या आवडीनुसार लहान मोठी या पद्धतीने चकली ही तयार करून घ्यायचं आणि शेवटचा जे टोक असतं ते व्यवस्थित आपण त्याला चिपकून द्यायचं. त्यामुळे तळताना आपली चकली ही मोकळी होणार नाही. डायरेक्टली जर आपल्याला असं गोल आकाराने चकली तयार करता येत नसेल तर आपण डायरेक्ट सरळ अशी रेष टाकून नंतरून गोल आकार करून घेतला तरी काही हरकत नाही. ह्या पद्धतीने आपण आता संपूर्ण पिठाची चकली ही तयार करून घेऊया. अगदी छान अशा आपली दिवाळी निमित्ताने परफेक्ट मुगाच्या डाळीची चकली ही तयार झाली. जेवढी दिसायला सुंदर आपली आता चकली तयार झाली तेवढीच तळताना देखील अगदी छान अशा आपली चकली ही तयार होते. तर ह्याच पद्धतीने आपल्या आता संपूर्ण चकल्या तयार करून झाल्या. लगेच चकली तळण्यासाठी साईडला गॅसवरती कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर लगेचच आपण आता मंद आचेवरती छान आता ही चकली तळून घेणार आहोत. चकली तळताना 2 ते 3 टिप्स लक्षात ठेवा. कधीही चकली तळण्याच्या आधी तेल हे अगदी कडक असं गरम करून घ्या. त्यानंतर लगेच आपण गॅस हा कमी करायचा आणि कमी केल्यानंतर मग आपण चकली ही टाकून घ्यायची. टाकल्यानंतर लगेचच गॅस हा फुल करायचा. यामुळे आपली चकली ही कधीच तेलामध्ये विरघळणार नाही. बऱ्याच वेळेस काय होतं, बऱ्याच जणांच्या चकल्या ह्या का विरघळतात, आपण चकल्या हे टाकून देतो आणि आपण त्यानंतर गॅस हा कमीच ठेवतो आणि त्यामुळे काय होतं, चकली टाकल्यानंतर तेलाचं टेम्परेचर हे अगदी कमी होऊन जातं आणि तेल हे थोडंसं गार होतं आणि त्यामुळे चकली ही विरघळायला लागते. म्हणून कधीही चकली तळताना अगदी कडकडीत तेल हे ठेवा. त्यामुळे अगदी छान अशी आपली चकली ही तयार होते. आणि चकली तळताना अगदी कमी कमी चकल्या घालून तेलामध्ये तळा. जास्तीत देखील आपण चकलींचं प्रमाण तेलामध्ये टाकल्यामुळे देखील आपल्या चकल्या ह्या विरघळत असतात. कधीही चकली तळताना ह्या पद्धतीची काळजी घ्या. अगदी छान अशा आपल्या चकल्या ह्या तयार होतात. तर अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत, हलकासा कलर बदलेपर्यंत आपण चकली ही तळून घेतली. अगदी परफेक्ट अशी आपली चकली ही तयार झाली. नंतरून मंद आचेवरती मी चकली ही तळून घेतली म्हणजे आतपर्यंत छान ती चकली तळून होते आणि आतमध्ये छान ती पोकळ देखील ती तयार होते. तर लगेचच मी आता गॅस हा फुल करून दिला आहे. फुल केल्यानंतर चकली एक एक टाका आणि लगेचच आपण चकलींना झारा हा लावायचा आणि त्यामुळे देखील आपली चकली ही तुटण्याची शक्यता असते. तर 1 मिनिटभर नंतर लगेचच आपण गॅस हा मंद करून घ्यायचा. मंद गॅसवरती मग आणखी आपण हलकासा कलर बदलेपर्यंत चकली ही तळून घ्यायची. याच पद्धतीने आता आपण संपूर्ण चकल्या ह्या तळून घेऊया. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन रेसिपी अपलोड केली तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. अगदी परफेक्ट अशी दिवाळी निमित्त आणि हलकी फुलकी अशी आपली मुगाच्या डाळीची चकली ही तयार झाली. जेवढी सुंदर दिसते तेवढी चविष्ट अशी आपली चकली ही तयार आहे. जर आपल्याकडे मुगाच्या डाळीचं पीठ नसेल तर त्यावेळेस काय करायचं, ज्यावेळेस आपण पोहे भाजले त्याच वेळेस थोडीशी मुगाची डाळ म्हणजे अर्धा कप किंवा 1 कप मुगाची डाळ घेऊन तिला देखील भाजून घ्यायचं आणि मिक्सरला वरती तिचं देखील आपण पीठ करून वापरून घेतलं तरी काही हरकत नाही. तशा पद्धतीने देखील आपली चकली ही अगदी छान अशी तयार होते. तर तुम्ही बघू शकाल चकली आपल्या आतपर्यंत छान तळून पोकळ आणि अगदी परफेक्ट अशी आपली क्रिस्पी चकली ही तयार आहे.